या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबाच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या पटकन आपण पाहणार आहोत। मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा। वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा देशमुख कुटुंबाने केली आहे। सध्या वाल्मिक खंडणीच्या आरोपातला महत्त्वाचा आरोपी आहे। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी आहे। सीआयडीचा तपास कुठवर आला याची माहिती सुद्धा देशमुख कुटुंबाला मिळत राहावी। एसआयटी मध्ये अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नेमणूक करावी अशी मागणी देशमुख कुटुंब करतंय। फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी ही सुद्धा कुटुंबाची मागणी आहे। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करावं ही मागणी देशमुख कुटुंबाने केलेली आहे।